महाराष्ट्र राज्यातील देवस्थान परंपरा आणि हिंदू धार्मिक व्यवस्थेचा कणा असलेल्या पारंपरिक पुजारी व गुरव समाजाच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी एक उच्चस्तरीय शासकीय समिती स्थापन करण्याचे आदेश विधी व न्याय राज्यमंत्री नामदार आशिषजी जयस्वाल यांनी दिले आहेत. मंत्रालयात पार पडलेल्या या विशेष बैठकीमुळे गुरव समाजात आनंदाचे वातावरण पसरले असून समाजाच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. मंत्रालयात आयोजित या बैठकीत बोलताना राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले की पिढ्यानपिढ्या देवस्थानामध्ये सेवा देणारा पुजारी वर्ग हा हिंदू संस्कृतीचा मुख्य आधारस्तंभ आहे. मात्र सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत त्यांना कोणताही स्पष्ट दर्जा नसल्यामुळे त्यांच्या हक्कांचे संरक्षण होत नाही. ही बाब लक्षात घेऊन शासन त्यांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी धोरणात्मक निर्णय घेत आहे. या विषयावर मुख्यमंत्री महोदयांशी सविस्तर चर्चा झाली असून त्यांनीही या प्रस्तावाला पूर्णतः संमती दिल्याचे मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. मंदिराचे प्रकार, विद्यमान कार्यपद्धती आणि न्यायालयीन निर्णयांचा अभ्यास करून मंदिरांचे वर्गीकरण केले जाईल. पुजाऱ्यांचे उत्पन्न, मानधन आणि त्यांच्या पारंपरिक हक्काचे संरक्षण यावर विशेष भर दिला जाणार आहे. देवस्थानांच्या मालमत्ता आणि जमिनींचे व्यवस्थापन सुसूत्र करण्यासाठी स्वतंत्र अर्पणन्यास इंडोमेट ट्रस्ट स्थापन करण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू आहे. राज्याचे धर्मदाय आयुक्त, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अखिल गुरव समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाजाची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली, ज्याची दखल प्रशासनाने घेतली आहे. अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजय शिंदे, ॲडव्होकेट मुकुंद आगलावे, धनंजय दरे, रंगनाथ गुरव, सुभाष उर्फ अण्णा शिंदे, उमेश खंडागळे, अनिल पुजारी, समीर गुरव, जय अण्णासाहेब शिंदे, शंकर शिंदे, गणेश गुरव, गणेश प्रधान यांसह संघटनेचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. याबाबतची सविस्तर माहिती अखिल गुरव समाज संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष समीर कृष्णा गुरव यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, समर्थ न्यूज, मुंबई. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.